एल्को गेल्को तरी तो बघू शकता आता ताजी नोकरी मिळलेली आहे. कसा पगार कसा दिलाय? पोटा पण साठी करायला होते 300 रुपये दिस. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे बड्या टॅटू आर्ट्स. तर तुम्ही आज बघत असाल तर आमच्या ग्रुपची म्हणजे आमचा रेड बॅग्स ग्रुप आहे, त्या ग्रुपची ट्रिप जाणार आहे आणि त्याच ट्रिपची सगळी तयारी चालू आहे. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, सर्व घरामध्ये अजून तयारी चालू आहे. दरवर्षीप्रमाणे म्हणजे आमचे मम्मी यांना आम्ही ट्रिपला पाठवत असतो आमच्या ग्रुपकडून. तर यंदाच्या वर्षी थोडा प्लॅन चेंज झाला आहे. प्लॅन असा आहे की यंदाच्या वर्षी मम्मी असं आणि पोरं त्यांची मुलं सर्व ग्रुपमधली ज्या मम्मी पोरं आहेत आणि त्यांच्या मम्मी असं सर्व आम्ही ट्रिपला जाणार आहोत. तर त्याच ट्रिपची एन्जॉयमेंट तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि सुरुवातीला काय काय धमाल मजा मस्त आहे ना ते पण बघायला आहे. तर आम्ही त्या थाट पण केलेला आहे टी शर्टचा. समोर इथं बघू शकता आपले मित्र पण आलेले आहेत आणि हा थाट आहे आणि मम्मी यांचं पण थाट आहे. जाताना बघू कशा प्रकारे वाजत गाजत निघणार आहेत. आणि सुरुवातीला आपण जाणार आहे जेजुरीला, त्याच्यानंतर आहे आपल्या एकविराची ट्रिप, म्हणजे 3 दिवसाची ट्रिप आहे. तर चला एन्जॉय करू चला. तर तुम्ही आता बघू शकता इथं तयारीला चालू झालेलं आहे. आता थोड्याच वेळात सर्व ग्रुप आम्ही वाजत गाजत निघणार आहोत. त्या तुम्ही बघू शकता समोर आपल्या हार नारळ आणि टी शर्ट आहे, तो आपला मित्रासाठी घेऊन चाललेला आहे. तुम्हाला मी सांगायचं तात्पर्य म्हणजे आपला साईराज धर्मा कोली तो आपला मित्र होता. म्हणजे सध्या आपल्यामध्ये तो राहिला नाही, पण सर्वांच्या मनामध्ये कुठल्याही ग्रुपचा कार्य असू दे पण त्याला भेट घेतल्याशिवाय आम्ही पूर्ण कार्याची सुरुवातच करत नाही. आणि तीच सुरुवात करताना मी बघितलं असेल. तर आता जाऊ चला आणि वाजत गाजत निघणार आहे ते बघू चला. तर तुम्ही बघू शकता पाठीमाग मम्मी असतात आणि मम्मीचा पण थाट एकदम मस्त दिसतंय. तर हेल्को हेल्को सदानंदाचा आई एकविरा माते की, दोनागिरी माते की, बजरंग बली की जय. तर चला आता निघू चला आणि वाजत गाजत आणि नाचणार हो का नाही. तर चला निघू का चला.
अरे फुटते का नाही येतास चल मग बघू शकता आपले धर्माकाका आहेत. धर्माकाका कसं वाटते आज आपली मुलं आपल्या आईयांना घेऊन जातात तर कसं वाटते तुला? चांगला वाटतंय आणि दरवर्षी जातात आणि आनंदाने राहतात आणि आनंदामध्ये येतात इथं. धन्यवाद धन्यवाद. तर कुठेही जाण्याआधी आपली चांगली सुरुवात व्हावी म्हणून आपण प्रत्येक जण गाडीला नारळ फोडत असतो. तोच आपण आता फोडत आहोत. हेल्को टेल्को हेल्को मोरया जय. तर चला आता गाडी सुटलेली आहे तुम्ही बघू शकता. बघू शकता नवसाचा गणराज नारळ फोडत आहे. पायापर रे पायापर. तर चला तर चला दुपारची वेळ झाली. मला वाटतं 2:30 वाजलेत आणि अजून बराचसा पल्ला आम्हाला जेजुरीमध्ये गाठायचा आहे. आणि दुपारची म्हणजे सकाळपासून सर्वांनी नाश्ता केला होता पर भूक लागलेली आहे. आणि आता मला वाटतं इथं हायवे लगत एक चांगली जागा भेटली आणि तिथं आम्ही उतरलेलो आहेत आणि सर्व इथं जेवणाची प्लॅनिंग केलेली आहे. म्हणजे सर्वांनी डबे आणले होते तेच डबे आता खाण्यासाठी सर्व ते इथे बसलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता मम्मी असं सर्व आणि इथं पोरं. बघूया कोणी कोणी काय काय आणलंय ते. मला वाटतं पुष्पा काय आणलास? चवळीची भाजी. चवळीची भाजी. तुम्ही काय आणला की? वांग्याची भाजी. गवार. आलू मटर. सगळ्यांची मला वाटते भाज्या आणल्या. मावरा कोणी आणलाय का नाही? म्हणजे मावरा फक्त मम्मीने. तो इथं बारकेला आणला असेल. आज उपासाचा दिवस आहे म्हणून सर्वांची भाज्या आणलेल्या आहेत. तुम्ही काय आणलास?
म्हणे चला शिरूच्या जवळ चला सगळी. इथं बघूया धमाके निघालाय. मला वाटते सर्वांशी भाज्याच आणलेल्या आहेत. भाजीचीच मेजवान आहे वाटतं. तर चला सर्वांनी जेवायला या. जेवूच. तर चला मी पण जेवून घेतो. जेवल्यानंतर पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात करू. मला वाटतं किती अजून आहे तो अजून माहीत नाही. तरी तर आपल्या ड्रायव्हरच आहे. दादा किती अजून वेळ जाणार आहे आपल्याला? 1.5 तास झालं ना. अजून किती म्हणजे किती किलोमीटर राहिलेलं आहे? 35 किलोमीटर म्हणजे 1.5 तासानं पोहोचू ना. घाट चढायचं आहे. ओके ओके. सिंगल लोकांची तर चला आता जेवण वगैरे झालंय सर्वांचं. आता मला वाटतंय तहान लागली ती ऊसाच्या रसाची. तर तुम्ही इथं ऊसाच्या गाडीत बघितलं त्याचा मालक बघू शकता. दाखवा अजून 2. तर इथं बघू शकता आता ताजी नोकरी मिळलेली आहे. कसा पगार कसा दिलाय? 300 रुपये दिवस. चांगली नोकरी आहे उलट. बघा एका ग्लासचे 20 रुपये. 300 रुपये दिवस त्याला भेटलेला आहे. एक्सेस. तर चला फायनली पोचलेलो आहे जेजुरीमध्ये. आणि तुम्ही समोर किल्ला पण बघू शकता. आणि इथं पार्किंगला पण गाडी भेटलेली आहे. पार्किंगवाला काय ऐकत नाही. 700 रुपये पार्किंग मागते. तर चला आता इथं फ्रेश वगैरे झालो आणि संध्याकाळची जेवणाची तयारी वगैरे चालू आहे. आता थोड्याच वेळानं मी किल्ल्यावरतीच पण जाणार आहोत. त्याआधी सर्व तयारी चालू आहे. इथं चहा वगैरे बनवलेला आहे. आणि इथं सर्व रात्रीचे काहीतरी जेवायला बनवणार त्यासाठी पूर्णपणे सर्व कामाला लागलेले आहेत. आणि बघू शकतो लसूण मला वाटतं निघतात. रात्रीचे काय बनवायचं? रात्रीची डाळ तिखट आणि गवारीची भाजी. मावरा कदा मावळा काय हाय ना मावरा. कारण पोरांना मावरा लागल. कारण पोरं कसं उपास नाही धरीत. तर इथं चहा वगैरे बनवलेला आहे. आणि अजून मला वाटतं इथं पण तयारी चालू आहे सर्व. चहा मला वाटतं मेघा मावशीने बनवलेला आहे. कसला आल्याचा आहे का कसला? लसणात. काकी काय बनवतस? तिखट डाळ. डाळ बनवली का आपण सगळे सोबत जाऊ नये मग कार्यपटावर. आपल्या कार्यपटावर किल्ल्यात जाऊ. तर चला आता तिथं बघू शकतो मी. जेवण बनवून झाला ना तर लगेच आपल्या सर्व गँग महिला मंडळ आणि सर्व पोरं किल्ल्यावरती जाणार आहोत. तर आमचा रॉनिश बघा कसा पटापट एकटाच चढते. तू एकटा चढशील का मग खांद्यावर घेऊ? नक्की एकटा चढशील? हा बघू चल. रॉनिशने विचार केला की एकटा मी चढीन. खांद्यावर नाही घ्यावं लागत नाही. बघू शकता आपला झालेला आहे करेपठाराचं दर्शन. बघा आपले मित्र कशी टाच मारली ती घोड्याने. चला तुम्हाला आता घोड्याचे टाच दाखवतो. कुठून दाखवतो आता ते पाहू शकता. आपली मंडळी चालली घोडा उड्डाण. बघू शकता घोडा उड्डाण. ताबडाक ताबडाक. आणि बड्याने मला ताली दिली आहे कारण तो चढू शकत नाही इकडे वरती म्हणून त्याचा हात सध्या मी चालवतो करेपठारावरती. चला दर्शन घेऊया आता. आणि पाहू शकता आपली मंडळी. जय बोला. पाहू शकता दर्शन झालेलं आपला कडेपठाराचा. मंडळी पण रॉनिश दम लागला नाही मग काय? तू दमलास?
जमलाच नाही जमलं. तर फायनली पोचलेलो आहोत किल्ल्यामध्ये. भरपूर तुम्ही बघू शकता पब्लिक पण आहे आणि समोर बघतो सोन्याची जेजुरी. दमलो तर तुम्ही बघू शकता पोरं किती सुधारलेले आहेत. देवदर्शन करायला लागलेले आहेत, रांगेत उभी राहिलेले आहेत. मला वाटतं किती असेल आता आपल्या लाईन 1.5 तास आला. 1.5 तास म्हणजे सुधारलेत आता पोरं, देवदर्शन करायला लागले. काय आता लगीन करायचं तर काय बोलशील. आता बघू शकता लग्न पण करायचे. लग्न करायचं वय झाल्यामुळे देवदर्शन आणि आशीर्वाद घेऊन चांगला लग्न ठरवण्याचा प्रयत्न करणार. जय मल्हार. सुंदर असा नजारा तुम्ही संकेत पडते. आता वाढवलं पहिल्यांदा पैसा. सदानंदाचा. तर चला आता मंदिरात प्रवेश केलेला आहे. बघूया मंदिराची शूटिंग वगैरे तर चला आता मस्त दर्शन झालेलं आहे आमचं सर्वांचं. आता सर्वेस मस्त झालं आणि दर्शन आणि 10 ते 15 मिनिटातच झालं मला वाटतं.